स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. साहित्य, संगीत, कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य व भारतीय धर्माशी जोडले गेले होते. त्यांचा सर्वधर्मीय अभ्यास होता. सर्व धर्माचे सारतत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मी संदेश प्रसारित करण्यासाठी रामकृष्ण मिशन स्थापन करण्यात आले. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि आध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात यशस्वी झाले. विवेकानंदाचा जन्म कोलकाता येथील सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी सोमवारी पौष कृष्ण सप्तमीत झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयाशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी या देखील धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता व अहमद खान यांच्याकडून संगीताचे धडे घेतले होते. त्यामध्ये गायन व वादन या दोन्हीचाही समावेश होता. त्या व्यतिरिक्त शारीरिक सुदृढतेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रात ते पारंगत होते. तर्कसंगत विचार करणे आणि कृती यावर त्यांचा विशेष भर होता. अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, धर्मांध प्रथा या गोष्टीस त्यांचा विरोध होता. लहान वयातच ते वाचन व लिखाण शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती. स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद विद्यासागर मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये झाले. त्यांनी 1879 प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला. त्या शिक्षणानंतर त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तेथे तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान इत्यादी विषय हाताळले. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1881 साली फाईन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी BA चे शिक्षण 1884 साली पूर्ण केले. स्वामी विवेकानंद बुद्धिमान तर होतेच, परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर करून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांनी अनेक तत्त्वज्ञानी अभ्यासले. यामध्ये हॅम्युएल कांट, डेव्हिड ह्यूम, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कॉम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर हे विचारवंत आणि तत्त्वज्ञानी यांचा समावेश होतो. सर्व तत्त्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होते. त्यानंतर त्यांनी बंगाली व प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासाला सुरुवात केली. तात्विक व बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाही अशी मनोधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक व आध्यात्मिक प्रवास सुरू केला. तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने. स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवास प्रकट करत होते. स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आता आत्मिक ज्ञानाची गोडी लागली होती. देव आहे का या प्रश्नाने त्यांना एवढे ग्रासले होते की त्याचे उत्तर देणारा समर्पक व्यक्ती किंवा गुरु त्यांना सापडत नव्हता. प्रश्नाच्या शंकेने व गुरुच्या शोधात असताना विवेकानंद हे एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटले. सर्वप्रथम विवेकानंद यांना वाटले की आपण प्रश्न विचारू, रामकृष्ण परमहंस काहीतरी उत्तर देतील, पण तसे झालेच नाही. विवेकानंद म्हणाले, देव आहे का? रामकृष्ण उठले व स्वामी विवेकानंदांना म्हणाले, आता जाणून घेणार का? आणि असा साक्षात्कार झाला की विवेकानंद सफल झाल्यासारखे अनुभवू लागले. रामकृष्ण परमहंस यांना देखील धर्माचा प्रसार करण्यासाठी विवेकानंदासारखा एक बुद्धिमान व अद्भुत आणि धाडसी व्यक्ती हवा होता. तो त्यांना मिळाला होता. इथून पुढे आध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस यांनी विवेकानंदाला शिष्य म्हणून स्वीकार केला होता. परमहंस यांच्या आध्यात्मिक सहवासामुळे विवेकानंद उन्नत होत गेले. त्यांच्यासह अन्य तरुण साधकाने गुरु रामकृष्ण यांच्या समेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली व आत्मिक अनुभव घेतला. गुरु रामकृष्ण परमहंस उतार आयुष्यामध्ये कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण परमहंस यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मिशनचे कार्य व प्रसार हे उद्दिष्ट ठेवून
विवेकानंद यांनी भारतभर भ्रमण केले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन खिन्न झाले. त्यानंतर भारतीय तरुण जर आध्यात्मिक बनू शकला तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांचा विश्वास होता. तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्मजागृती असे अनेक कार्ये त्यांनी स्वीकारली. कमी वयात आत्मज्ञान झाल्याने त्यांनी भारताबाहेर जगभरात देखील प्रवास सुरू केला. अद्वैत ब्रह्मज्ञान हेच मानवी जीवनाचे अत्युच्च शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोहोचवणे हे स्वामी विवेकानंद यांच्यासमोर उद्दिष्ट होते. शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी सर्वधर्मीय परिषद भरली होती. या सभेला विवेकानंद उपस्थित होते. हिंदू वैदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व करत होते. स्वामीने अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनीनो असे या वाक्याने भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग व धर्म हे वेगवेगळे आहेत, पण जगातील सर्व धर्माचे सारतत्व एकच आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या विचाराने व व्याख्यानाने त्यांनी अमेरिकेतील पत्रकार व जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील वृत्तपत्राने स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असे केले होते. वेदांत व योग यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशामध्ये सुद्धा व्याख्याने दिली. अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांनी त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. यावेळी भगिनी निवेदिता ही त्यांची शिष्य बनली. स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात आध्यात्मिक विचार गाठले होते. त्यांनी आपले शारीरिक स्वास्थ्य मात्र गमावले. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमाची स्थापना केली. त्यांनी रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्नियामधील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होतो. स्वामी विवेकानंदाचे विचार असे होते की उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. विश्वातील सर्व शक्ती आपल्यासमोर आहेत. आपणास आपल्या डोळ्यासमोर आपण हात ठेवून रडतो की अंधार आहे. तुम्ही आतून बाहेरून वाढले पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. तुमच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाशिवाय दुसरा कोणीही शिक्षक नाही. तुमच्या जीवनात जोखीम घ्या. तुम्ही जिंकला तर तुम्ही नेतृत्व करू शकता. जर तुम्ही हरला तर मार्गदर्शन करू शकता. हृदय आणि मेंदू यांच्यातील संघर्षात आपल्या हृदयाचे अनुसरण करा. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. मोकळी होण्याची हिंमत करा. तुमचा विचार जेथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा. ते तुमच्या जीवनात अंमलात आणण्याचे धाडस करा. स्वतःच्या स्वभावाप्रती खरे असणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. उभे राहा, धीट व्हा आणि दोष स्वतःच्या खांद्यावर घ्या. इतरावर चिखलफेक करू नका. जशी आई आपल्या मुलाची सेवा करते तशी इतराची सेवा करा. त्यांची सेवा अलिप्त भावनेने करा. इतरांच्या कल्याणासाठी गुप्तपणे कार्य करा. तसेच स्वामी विवेकानंदांनी स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले. तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. आयुष्यामध्ये असे बऱ्याचदा वाटते की सर्व काही संपले, परंतु तुम्हाला स्वतःवरचा विश्वास गमवायची गरज नाही. कठोर परिश्रमानंतर यश मिळते. जर तुम्ही कामात मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणी रोखू शकत नाही. स्वामी विवेकानंदाचाही असा विश्वास होता की एका वेळी एकच गोष्ट अति मनापासून करा, बाकी सर्व विसरून जा. जेव्हा तुम्ही आवडीने कोणतेही काम करता तेव्हा त्याचे फळ नक्कीच मिळेल. मग तुमचा अभ्यास असो, नोकरी असो, व्यवसाय असो. ही गोष्ट कृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितली आहे की कर्म करीत राहा आणि फळाची चिंता करू नका. तसेच सत्यावर विश्वास ठेवा. सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे स्वतःशी खरे असणे. असे म्हणतात की सत्याला पुरवायची गरज नसते आणि ते तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करते. जेव्हा तुम्ही लोकांशी चांगले राहता, सर्वांचा आदर करता आणि विशेषतः स्वतःसाठी प्रामाणिक राहता, तेव्हा तुम्ही आपोआप यशाच्या शिडीकडे वाटचाल करू शकता. स्वामी विवेकानंदाचा असा विश्वास होता की जीवनात यश अपयश या गोष्टी येतातच, परंतु त्यानंतरही हार मानणे सर्वात मोठी कमजोरी आहे. तुमची चिकाटी, तुमचे समर्पण दर्शवले तर अपयश आल्यावरही निराश होऊ नका. प्रयत्न करीत राहा, पुढे जात राहा.
जी व्यक्ती पडल्यानंतर पुन्हा उठण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होते, कारण त्याची विचारसरणी सकारात्मक असते. स्वामी विवेकानंदांनी पॉवर्स ऑफ द माइंड हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. रामकृष्ण मठ, बेलूर मठ, भारताच्या प्रकाशन केंद्र, अद्वैत आश्रमाने हे प्रकाशित केले होते. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. या महान आध्यात्मिक नेत्याचे आणि तत्ववेत्याचे जीवन आणि शिकवण यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. स्वामी विवेकानंद यांचे 4 जुलै 1902 साली वयाच्या 39व्या वर्षी निधन झाले. त्यांचे आयुष्य लहान असले तरी त्यांचा जगावरचा प्रभाव लक्षणीय आहे. स्वामी विवेकानंदाचा वैश्विक बंधुत्वभाव, आध्यात्मिक ऐक्य आणि आत्मसाक्षात्काराचा संदेश वैयक्तिक वाढ, सामाजिक प्रगती आणि जीवनाच्या उद्देशाचे सखोल आकलन असलेल्या लोकांमध्ये प्रतिनिधित्व होत आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.